संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता होती ती संस्कृतमध्ये लिहिली गेली होती. तर संस्कृत भाषेमध्ये प्रत्येकांना ती समजत नव्हती. तर मराठी भाषेत त्यांनी संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठी स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. म्हणजे संत ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता आहे ती मराठीत त्यांनी रचली आणि अमृतानुभव या ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचारात येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्याला मनाचे संतुलन आपले मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव यांनी भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहे. त्यांचे बंधू होते, त्यांच्या बंधूंचे नाव होते निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव आणि त्यांची भगिनी होती मुक्ताबाई. हे चारही नावं तुम्ही ऐकले असेल. आणि अत्यंत कमी वेळ असलेले संत ज्ञानेश्वर यांनी प्रमुख संदेश दिला की आपल्यामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल, आपली परिस्थिती कितीही प्रतिकूल परिस्थितीमधून आपण जात असू तरी आपले जे संतुलन मनाचे संतुलन आहे ते आपण 1% ढळू नाही दिल्या पाहिजे. ठीक आहे. आणि त्यांनी हे कारण इतकी वाईट परिस्थिती होती की त्यांना गावाच्या बाहेर काढलं गेलं होतं आणि अशा याच्यामध्ये आणि वय अगदीच कमी आणि चारही भाऊ लहान होते म्हणजे अगदीच कमी वयाचे होते. तर त्यांनी संत ज्ञानेश्वरांनी इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसे जीवन जगावे हे आपल्याला ते शिकवून गेले. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते. यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादी समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्ती विषयक भागाचे अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. तर संत तुकारामांनी परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही म्हणजे आपण आपलं कर्तव्य निभून पण ईश्वर सेवा करू शकतो हे त्यांनी पटवून दिले. नंतर त्यांनी मराठी भाषेला वर्चस्व दिलं होतं. तर त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले की ईश्वर भक्तीसाठी आपले मन शुद्ध असायला पाहिजे, आपले विचार शुद्ध असायला पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. ते सामान्य लोक म्हणजे असतं ना की आपल्याला या गोष्टीत इंटरेस्ट असतो पण आपल्या याच्यामुळे आपण ते करू शकत नाही. आता उदाहरण दिलं गेलं असल्यास ज्यांना परमार्थ सेवा करायची आहे त्यांना फॅमिली म्हणजे जी आपलं जीवन असतं ते करू शकत नाही. तर पारिवारिक याच्यात त्यांना इंटरेस्ट नसला पाहिजे, त्यांनी ते त्यागून. तर संत एकनाथांनी हे त्यांचे उदाहरण होते की त्यांनी फॅमिली त्यांचं पारिवारिक जीवन सांभाळून त्यांनी ही भक्ती ही सेवा दिली. ते लोकशिक्षक होते. त्यांनी लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले आणि मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही हे त्यांनी पटवून दिले. आणि संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले की इतर धर्मांचा तिरस्कार करण्यावर कडक टीका केली त्यांनी. म्हणजे संस्कृत भाषाच नाही तर इतर भाषेलाही तेवढं प्राधान्य मिळालं पाहिजे हे त्यांनी ठणकावून सांगितले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावाचे
पुण्याजवळील देहू गावाचे होते. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. हे रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तेची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे त्यांनी लिहिलं आहे. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेली कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली. त्यांनी काय केलं? संत तुकारामांनी लिहिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. ठीक आहे. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्यांच्या ओळांमध्ये ते लिहून गेले की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. त्यांनी पूर्ण जे होतं ते सगळं इंद्रायणी नदीच्या याच्यावर वाहून सोडून दिलं. संत तुकारामचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. नावजी माळी, नंतर गव्हर्नर शेटवाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिरूरकर, महाजी पंत हे सगळे त्यांचे शिष्य होते. बहिणाबाई सिरूरकर असू दे किंवा संत जगनाडे असू दे, महादजी पंत कुलकर्णी हे त्यातली काही नावे. गंगाराम पंत मावळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवली. ही त्यांची महत्वाची कामगिरी होय. आता संत कार्याची फलश्रुती म्हणजे संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र राहावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांना केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आता बघा, तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. आता कोरोना काळ आहे, तर सगळे लोक आपण घरी बसून खूप त्रासलोय. असं वाटतंय की आधीचं जीवन कसं, पण यातून आपण काही सकारात्मक गोष्टी घेतल्या तर सकारात्मक गोष्टींमध्ये मग असू दे की आपल्याला एवढा वेळ कुठे कधी घरी राहायला मिळालं आणि आपण या गोष्टीपासून काय पॉझिटिव्ह घेऊ शकतो. म्हणजे आपण किती अभ्यास जास्त करू शकतो. बघा, आपल्याला बाहेर जायला लागायचं, आपण थकल्यामुळे आपल्याला जी घरातली कामं होती ती नव्हती कदाचित करतायत, किंवा आपण ज्याच्यासाठी तडजोड करतो, ज्या घरासाठी आपण आयुष्यभर कष्ट करतो त्या घरात आपल्याला राहायला मिळत नव्हतं. त्याचप्रकारे जी आपण काही मेहनत केली आहे त्याचा उपभोग आपल्याला घेता आला नाही. पण या करोना काळात आपल्याला घरी राहायला मिळालं, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आपण या गोष्टी आपण समजा लक्षात घेतल्या तर आपल्याला अनेक गोष्टी चांगल्या पण या याच्यात मिळाल्या. आणि तेव्हाच्या काळात देखील असं व्हायचं. ती संतांची फलश्रुती काय होती तर यांनी मानवता धर्म लोकांना शिकवला, एकमेकांवर कसं प्रेम करावे हे लोकांना शिकवलं, एकत्र कसं राहावं, एकजुटीने कसं राहावं आणि ती कशी स्ट्रेंथ असते आपण एकजुटीने राहिलो तर आपली ऊर्जा किती स्ट्रॉंग आपल्याला ऊर्जा मिळते हे त्यांनी शिकवलं. आणि या कार्यामुळे त्यांनी ही शिकवण दिली. त्यांच्या या कार्यामुळे लोकजागृती झाली.
आणि ती दुष्काळ जन्य जी परिस्थिती आली होती, त्याच्यामध्ये काही ना काही लोकांना असं हे मिळालं, त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण, ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. आत्मविश्वास निर्माण होणं ही सर्वात मोठी गोष्ट असते. आणि या संतांनी हे मोठं कार्य तेव्हा केलं, जेव्हा आपण बघितलं की 1630 खूप दुष्काळ आला होता. त्यानंतरचा हा जो पिरियड आहे, याच्यामध्ये संत नामदेव असू दे किंवा संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ असू दे किंवा संत तुकाराम, समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्तिमार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग होय, असे संत मानत असत. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले आहे. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्याच्या भाषेत आणले. दैनंदिनी व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्वसामान्य आहेत, परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे, ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे संत सावता महाराज म्हणाले. त्याचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी हे संतांच्या दैनंदिनी जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. आता संतांनी फक्त हे नाही सांगितलं की फक्त तुम्ही ईश्वर सेवाच कर, पण ईश्वर सेवा म्हणजे काय? जे तुम्ही श्रम करता, जे तुम्ही काम करता, ही सर्वात पहिली सेवा आहे. कारण तुम्ही आज आपण एक्झाम्पल घेतलं आणि आपण ईश्वर भक्तीतच लीन राहिलो, आपण दिवसभर पूजाच करत राहिलो, तर आपल्या घरी पैसे येणार आहेत का? नाही. तर आपले श्रम करून, आपले कामं करून आपण ईश्वर भक्ती करतोय आणि आपल्या कामात आपण लॉयल्टी म्हणजे इमानदारपणा जो असतो, खरेपणा जो असतो, तो आपण दाखवला, त्यात सुद्धा ईश्वर भक्ती असते. आणि सर्व संतांनी हेच सांगितले आहे की त्यांनी आपले कामं करून लोकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवले आहे, योग्य गोष्टी त्यांना सांगितल्या आहे. त्यांनी आपल्या जसं चोखामेळा त्यांनी सांगितलं की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, तर त्यांचे जे काम होतं तेच करून, म्हणजे शेतीचं समजा ते काम करत असेल तर त्या कामामध्ये कांदा मुळा भाजी जे पिकवत होते त्याच्यामध्ये त्यांना विठ्ठल दिसत असत, हो ना. अशा प्रत्येक संतांनी भक्ती करायला लावली. पण भक्तीचे प्रकार काय असतात बघा. आज आपण अभ्यास करतोय तर आपली भक्ती आपल्या अभ्यासात असली तर आपण त्याला 100% देऊ शकू. म्हणजे देव आपल्याला बघतोय हे तुम्ही एक विचारात ठेवून अभ्यास कराल ना की हा देव आपल्याला बघतोय. ईश्वर भक्ती सगळं आहे, पण आता ती भक्ती म्हणजे माझं काम कुठलं आहे, तर माझं काम आहे अभ्यास करणे. आमचं जे काम आहे शिकवणे. आम्ही 100% मुलांना शिकवतोय का ही आमची भक्ती आहे, हे आमचं काम आहे. हे आम्ही योग्य प्रकारे करत असू तर त्यात ही भक्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टी संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. चला चर्चा करूया. पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती मिळवून पुढील मुद्द्यांविषयी चर्चा करा. वारकरी वारीला कोणत्या महिन्यात जातात? वारीचे नियोजन कसे असते? 2 महिन्यात जातात ते. आषाढ महिना, कार्तिक महिना असं असतं त्यांचं. ठीक आहे, तर तुम्हाला अधिक माहिती याच्याविषयी मिळवायची आहे. तर बघू रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे होते. कुठे होते? मराठवाड्याचे जांब नावाचं गाव होते, तिथले होते. बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. बलोपासनेचे त्यांनी महत्त्व स्पष्ट केले रामदास स्वामींनी.
मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावे हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक, हे महत्वाचे आहे. तुम्हाला बाकी माहिती नसेल, दासबोध माहिती असेल, मनाचे श्लोक सगळ्यांना माहिती आहे. या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले, लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले, समर्थ संप्रदाय स्थापन केला. जाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. आता रामदास स्वामी जे होते हे मूळचे होते जाम गावाचे, मराठवाड्यातील, आणि समर्थ संप्रदाय निर्माण केला. तिथे प्रमुख स्थान जे होते ते जाफळ जे होते हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा तिथे प्रसार, आजही मनाचे श्लोक आपण वाचतो. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ आणि भरपूर प्रवास केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. परतंत्रातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. आता म्हणजे पूर्वकालीन भारत आणि शिवाजी महाराजांची रामदास स्वामींची भेटही झाली होती. तर हा ते पहिलेचे होते रामदास स्वामी जे होते. तर आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्रांचा अभ्यास केला म्हणून रामदास स्वामींचाही सोबत आपल्याला अभ्यास करायला मिळाला. आता पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. म्हणजे पूर्वी खूप दुष्काळ होता, मध्यस्थिती संतांमुळे एक लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, हो ना. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे संतांच्या नियंत्रणाखाली होता. तेव्हा आदिलशाही, निजामशाही होती, त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. म्हणजे जिजाबाईंनी तो विचार ठेवला म्हणून तो शिवाजी महाराजांमध्ये गेला आणि त्यांनी स्वतंत्र म्हणजे स्वराज्य स्थापनेचा विचार मनात आणला. ही शिकवण जिजाबाईंनी त्यांना दिली. म्हणजे शिकवण तेव्हा होती, विचारधारा तेव्हा होती. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते. आणि अशा म्हणजे शहाजी महाराजांचे विचार तसे होते, पण तेव्हा ते होऊ शकलं नाही. पण शिवाजी महाराजांनी ते काम पूर्ण केलं. ठीक आहे. अशा प्रकारे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ चौथा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ इथे संपतोय.